कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक माझ्यासोबत आहेत. अर्थात कारण आहे तो राजकोट किल्ल्यावरती जो राडा झाला त्या संदर्भात त्यांच्याशी बोलणार आहे. सर, हे किती शोभणारं होतं सगळ्या राजकीय पक्षांना. इथून सुरुवात होते, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, त्यांचे आदर्श कसे ते सांगायचं आणि त्यांच्या ज्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली आहे तिथं अशा पद्धतीचा राडा अगदी महिला कार्यकर्त्या देखील भिडल्या. खरं तर छत्रपतींचं स्मारक गेल्या 2 दिवसापूर्वी जे उद्ध्वस्त झालं त्याला भाजपचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे. त्या स्मारकाचं काम 8 विभागात विभागण्यात आलं. म्हणजे 25-25 लाखाच्या पेक्षा कामं विभागण्याचा शासनाचा आदेश असताना सुद्धा तो GR 13ची तोडे दाखवण्यात आली. एकाची भिंत, एकाचा दरवाजा, एका कामाचं बुरुज, असं काम 8 विभाग. त्यामुळे ह्या कामाचे भ्रष्टाचार आता उघड होत चाललेला आहे आणि त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपच्या गृह खात्याने ठरवून ठेवलेला हा प्लॅन या ठिकाणी होता. खरं तर आदित्य ठाकरे असून देत, 2 विरोधी पक्षनेते असून देत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील असून देत, ही मंडळी असताना त्या ठिकाणी राणेंनी त्या मंडळींना अडवून ठेवण्यासाठी जो प्रयत्न केला आणि 1 तास पोलीस बघायची भूमिका घेत होते. विरोधी पक्षनेते असून देत किंवा इतर लोक असून दे, नेते असून देत, यांना पोलिसांचं संरक्षण आहे असं असताना पोलिसांनी बघायची भूमिका घेतली. हा दौरा काय आज अचानक ठरला नव्हता. दौरा पूर्वनियोजित होता. मोर्चा त्यानंतर होता. यासाठी आम्ही ठराविकच लोक गेलो होतो. परंतु त्यानंतर जो काय प्रकार झाला, खरं तर पोलिसांनी ही बघायची भूमिका घेतली. आम्ही जर त्या ठिकाणी आमची भूमिका घेतली नसती तर पोलीस अजूनही बघायची भूमिका घेणार होते आणि त्यामुळे शिवसेना स्टाईलने आम्हाला भूमिका घ्यावी लागली. आज राणेंसारखे केंद्रीय मंत्री असलेले नेते आणि किंवा खासदार सध्या या मतदारसंघाचे जर घरात घुसून मारून टाकू असं सांगत असतील आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर गृहमंत्र्यांनी कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र. आज खरं तर ही भूमिका एखाद्या खासदाराची असेल की एकही नेता बाहेर जातो येणार आहेत. तुमची काय स्वतःचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे की काय, की तुम्ही स्वतः ठरवणार की कोणी जिल्ह्यात यायचं आणि कोणी न्यायचं. ही दडपशाही आम्ही 10 वर्ष मोडून घातलेली आहे. पुन्हा तुम्ही आज पैसे देऊन खासदार झालेला आहात, पण पुन्हा अशी दडपशाही असेल तर आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ आणि त्याच दडपशाहीला त्याच पद्धतीने तोंड देऊ. पण जे काही घडलं त्याचं समर्थन करताय थोडक्यात? नाही, खरं तर समर्थन कुठल्या गोष्टीचं करायचं? स्मारक कोसळलं त्याचं करायचं, की राणेंनी त्या स्मारकाच्या ठिकाणी ही धमकी दिली त्याचं करायचं, की आम्हाला अरेरावी करून बघून घेणार, सोडणार नाही, जागा देणार नाहीत, अशा भूमिकेचं करायचं? कुठल्या गोष्टीचं समर्थन आम्ही करायचं? पण तुम्ही आमदार आहात, म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून, म्हणजे असं नाही म्हणत आहे की दोन्ही बाजू त्याच्यासाठी तेवढ्याच जबाबदार असतात. घोषणाबाजी होणं, राडे होणं हे कितपत शोभणार आहे? कारण की कोकणी जनता संयमी राहिली मुळात ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे शिवप्रेमी संयमी राहिले, पण राजकारणाचा संयम ढळला नाही. खरं तर ते जर अडवत असतील, ते जर असं बघून घेण्याची भाषा राहिली तर आम्ही काय गप्प राहायचं? आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत? तुम्ही जर अशी भूमिका घेत असाल आणि आम्ही ती भूमिका बघत असाल, ही जमणार नाही. तुम्ही जी अशी भूमिका घेतात तशीच आम्हाला भूमिका घ्यावी लागेल. आरेला कार्य उत्तर द्यावं लागेल आणि मग त्याच्या परिणामाची चिंता आम्ही बाळगणार नाही. कुठपर्यंत चालणार आहे? आता जिथपर्यंत चालवायचं असेल काही लोकांना तिथपर्यंत चालेल, परंतु भ्रष्टाचार जो आहे तो मात्र आम्ही लोकांसमोर देणार आहोत. फडणवीसांनी दिलेली जी प्रतिक्रिया आहे ती तुम्हाला माहिती आहे. मिटकरेंचं ट्विट देखील तुम्हाला माहिती आहे. त्यावरती तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे? तर आता अजित पवार, तुम्ही लपून राहू नका. मिटकरेंनी जे ट्विट केले ना त्या ट्विटचं उत्तर द्या. ज्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे, मिटकरेंनी जे ट्विट केले ना लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि त्या ट्विटचं अजितदादा तुम्ही उत्तर द्या. सरकारसाठी तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करू नका. सरकारमध्ये तुम्ही सहभागी आहात, सत्तेसाठी तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करू नका. आणि एक मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ट्विट संदर्भात स्टेटमेंट दिलं पाहिजे. आज तुम्ही सरकारमध्ये आहात, सत्तेमध्ये आहात, म्हणून ह्या ट्विटला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा अधिकार जर या ट्विटला उत्तर दिलं तर तुमचं राहणार नाही. एक मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तरुण आमदार आहात, लोकप्रतिनिधी म्हटलं की त्यांच्याकडे एका आदर्शानं कायमस्वरूपी बघितलं जातं. म्हणजे तुम्ही पण घराघरात या ठिकाणी पोहोचले, तुमच्या मतदारसंघामध्ये घराघरामध्ये पोहोचलेले आहात. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्राने जे काय आज बघितलं, म्हणजे जे काही चित्र दिसलं, मग कोणीही असू देत, म्हणजे मी तुम्हाला व्यक्तिशः किंवा तुमच्या एकाच बाजूला दोष देतोय असं नाही आहे. तर सर्व राजकीय पक्षांना तुम्हाला वाटत नाही की ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्मुख करून किंवा मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही टीका टिप्पण्या होत आहेत, वैयक्तिक टीका टिप्पण्या, घरात घुसणं, हे जे काय चाललंय ते योग्य आहे किंवा हे थांबलं पाहिजे? नाही, खरं तर हे अयोग्य आहे म्हणून आम्ही लोकांसमोर आहोत. लोकांनी ह्या गोष्टी अयोग्य होत्या म्हणून लोकांनी आम्हाला योग्य माणूस म्हणून निवडून दिला. परंतु राणेंची ही भूमिका आहे ही लोकांना पुन्हा एकदा दिसून आलेली आहे. आम्ही आज तरुण आहोत, परंतु राणे केंद्रीय मंत्री होते, राणे खासदार म्हणून होते, राणे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना ही भाषा शोभते. त्यांनी एखाद्या भाषेला समजून सांगायचं की ह्या भाषेनं अडवून दाखवणार, घरात घुसणार
आणि मग आम्ही गप्प राहायचो अशी भूमिका असेल तर आम्ही गप्प राहणार नाही. हा आदर्श आम्हाला नको आहे की एखादी भूमिका घेत असेल आणि त्या भूमिकेला विरोध आमचा नसेल, असला आदर्श आम्हाला नको आहे. अशी भूमिका कोण घेत असेल तर त्याला विरोध करण्याचा आदर्श आम्हाला पाहिजे आणि तोच आदर्श आम्ही चालू ठेवू. एक जोडून प्रश्न करतो, उपप्रश्न. विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत, विरोधकांच्या हाती काही मुद्दे नाही आहेत, म्हणून सत्ताधारी पक्षाला कुठेतरी बदनाम करण्यासाठी या गोष्टीचं भांडवल केलं जात आहे, असा एकंदरीत होरा जो आहे किंवा अशी साधारणतः प्रतिक्रिया, त्याचा जर अर्थ काढला तर तो सत्ताधारी पक्षाकडून निघतोय. याला काय उत्तर असणार आहे? खरं तर विरोधी पक्षांनी बोलायचंच नाही काय. असंच झालं की नरेंद्र मोदी जेव्हा दौऱ्यात आले तेव्हा घाई गडबडीने हॅलिपॅड ह्या कामाला, पुतळ्याला घाईगडबड करून दिले. आम्ही तेव्हा पण प्रश्न होते आमचे, परंतु प्रश्न आमचे सोयीस्करपणे असं सांगूनच विरोधकांनी प्रश्न विचारता कामा नये हे सांगून आमचे प्रश्न दाबले गेलेत. आज पण असंच, म्हणजे पुतळा स्मारक उद्ध्वस्त झाला ही वस्तुस्थिती आहे, त्याच्यावर आम्ही बोलायचं नाही आणि बोललो तर आम्ही विरोध करतो म्हणून सांगायचं, म्हणजे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे. आम्हाला बोलावंच लागेल. विरोधक म्हणून आम्हाला चुकीच्या गोष्टी ते दाखवायच लागतील. काय किंमत असेल ते आम्हाला मोजावीच लागेल, त्या मोजू, परंतु विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही मांडूच. तर एक गोष्ट यातून स्पष्ट झालेली आहे की हा विषय इथं थांबेल असं तरी सध्या वाटत नाही आहे. राज्याच्या राजकारणामध्ये अनेक गोष्टी किंवा कोकणातल्या या राजकारणामध्ये याच मुद्द्यावरून अनेक गोष्टी कदाचित पुढं घडताना आपल्याला दिसून येऊ शकतात. कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.